तर राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस देणार। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। माझं वक्तव्य प्रसिद्धीसाठी नाही असंही संजय गायकवाड यांनी म्हटलं। तर संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्यांनी मात्र संतप्त पलटवार केलाय। आजही आदिवासी मागासवर्ग इतर सगळे समाज ज्यांचा खऱ्या अर्थाने आर्थिक स्तर पूर्णपणे उंचावला नाहीये अशा लोकांना पुन्हा 400 वर्षापूर्वीचे दिवस त्यांच्या मागे आणायचे अशा प्रकारचं षड्यंत्र या काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे। राहुल गांधीच्या माध्यमातून केलेलं जाऊ नये। त्यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलेला आहे। म्हणून मी जाहीर आवाहन केलंय की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी या ठिकाणी देईन। माहितीला उगवण्यामध्ये संजय गायकवाडचं एवढं वाक्य हे फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी आणि आम्ही याला कसं लोकांच्या समोर मांडणार हे भविष्य सांगेल। म्हणून या सरकारला थोडीशी अगर सद्बुद्धी देवाने दिली असेल तर त्या संजय गायकवाडवर तातडीने कारवाई करावी ही मागणी काँग्रेस पक्ष करतो। एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट देणाऱ्यांविरुद्ध गृह खातं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे। यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा। आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीभ छाटेल त्याला 21 लाख देणार, तर याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते? तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू, म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे NDA सरकार संविधान बदलणार आहे, हे जे बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे।